बेस्ट एवर क्लाइमेट। तेरी गली में आता सनम, नगमा वफाता गाता सनम। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं या नव्या कोऱ्या टवटवीत अशा ब्लॉग मध्ये। बेसिकली हा आजचा दिवस मला सुट्टीचा आहे। खूप मी महिने काम करतो आणि सुट्ट्या मी खूप कमी घेतो। तर आज सुट्टीचा दिवस आहे तर मी ठरवलंय थोडं कुठेतरी जवळपास फिरायला जायचं। जवळ लोणावळा आहे, त्यामुळे आज मी चाललोय लोणावळ्याला। काही काही असे पॉइंट्स आहेत ते मला बघायचे आहेत आणि आय होप हा तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडेल आणि सगळे तुम्ही मला ब्लॉगला खूप जास्त प्रेम पण देताय। आपले 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले, तर त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद। आय एम सॉरी, मी ऍक्च्युली तुमच्याशी बोलता बोलता सीट बेल्ट लावायचं विसरलो। सेफ्टी फर्स्ट। हे बघा आमच्याकडे स्वामी समर्थांचं मठ, जो आपली रील पोस्ट केलेल्या मध्ये ती इकडे हे बघा, स्वामी समर्थ मठ। इथे मी मध्ये मध्ये येत असतो, असं पीसफुल जागा आहे का। तुम्ही माझा बिहेवियर सगळ्यांनी प्रोफेशनली खूप जास्त बघितलाय। हा बोला काय करायचंय, ह्या सगळ्या हे डायलॉग सगळ्या तर फेमस व्हायला लागले। बात तो सही है। तेरी गली में आता सनम, नगमा वफाता गाता सनम। माझ्यासोबत माझा बालपणचा मित्र आहे। बेसिकली माहिती का आमची मैत्री कशी आहे, पहिले मित्राला तुम्ही बघा, खूप गोरा आहे। आम्ही लहानपणापासून खूप एकत्र आहोत आणि आमची पहिली भेट झालेली एनसीसी मध्ये असताना आमची भेट झालेली। हा, एनसीसी मध्ये असताना आमची भेट झालेली। आता आमचं एज आहे 24। आमची जी मैत्री आहे ती कशी माहितीये का, 8वी 9वी 10वी आम्हाला 9वी आम्ही 2 वेळेस आम्हाला 9वी आवडलेली, त्यामुळे आम्ही परत ऍडमिशन घेतलं आणि आमच्या टीचरांना पण आम्ही खूप जास्त आवडलं, त्यामुळे मग त्यांनी आम्हाला 1 वर्ष ठेवून घेतलं। दोघं आम्ही एकत्र 9वीला फेल झालोय। क्या सोच है रे तेरी, मानना पडेगा। कसं माहिती का मित्रांनो, आयुष्यामध्ये जगायला पाहिजे, जगण्यामध्ये हसायला पाहिजे, हसण्यामध्ये आनंद असायला पाहिजे, आनंदामध्ये दुःख असायला पाहिजे, दुःखामध्ये समुद्र असायला पाहिजे, सुखामध्ये हे असायला पाहिजे। आय नो काहीच लॉजिक नाही, बट मला मित्र बोलला की काहीतरी बोल, आता काहीतरी रेकॉर्ड करायची वेळ झाली आहे, म्हणून फक्त मी बोललो, बाकी दुसरं काहीच नाही। उंट आता आपल्यासोबत एक बदक येणार, बदक असं पटवालं बदक आहे, ती मला मारेल रे असं। एक एक चढताना नाव तुझं ओठानं, नाही सुध मला कनाची भरलंय रूप तुझं डोळ्यानं। एक दिवस आहे ना मित्रांनो, आपला एकविरा आईचा पण ब्लॉग आपण शूट करू नक्की, तो पण तुम्हाला आवडेल। लवकरच मी शूट करणार आहे आणि त्या शूट साठी आपल्यासोबत एक माझी खास व्यक्ती असणार आहे। खास व्यक्ती म्हणजे एवढे पण खास नाही, कमेंट नका करू काय पण, असं म्हणजे बेस्ट फ्रेंड असणार आहे। मी तो पण माझा प्लॅन आहे शूटिंगचा, ब्लॉग आपण एन्जॉय करूया। हे बघा बदक आला, हाय कर। हाय, ये चलो। मी मगाशी बोललो, खूप तुझं चांगलं इंट्रोडक्शन दिला की आमच्यासोबत एक बदक जॉईन होणार आहे। काय लोणावळ्याच की मी लोणावळ्याची चिक्की आहे आणि हा कर्जतचा वडापाव। मग काय झालं, वडापाव टेस्टी असतो, चिक्की गोड असते, यु नो, चिकी चपटी असते, चपटीची असो। वडापाव तुमच्याकडे सगळे नकली भेटतात। हे वडापाव ब्रँड आहे, लक्षात ठेव। तुम्ही स्टेजला जरी आमची चिकी खाली ना, तो गोडवापणा असतो। हो हो हो, बापरे। साईड वगैरे बसव ना मला, घोड्यावर ना बस बस। यु नो, आमचा लोणावळा खूप चांगला आहे। हिरे मोती मैं ना जानू, मैं तो चाहूं संगम तेरा। सह्या गेला ग। एक्सक्यूज मी, मी पण सिंगिंग मध्ये होते। अरे बापरे बापरे। सैया सैया। Do you have that dream where teeth fall out? Do you have that dream
that's alright. I don't really wanna fight. इन वादियों में टकरा चुके हैं. घाटामध्ये धुकं एवढं आहे ना, काय सांगू आता. मजा येते ना, शपथ सांगू मित्रांनो. हे मला एक समजत नाही, एक तर गाड्या चालल्यात ना, वन साइड जाऊ देत ना, विनाकारण फुकटची ट्रॅफिक कर. हे तुमचेच लोक येतात ना, तुमचे लोक का माझे नातेवाईक आहेत सगळे ते. तर हे जस्ट आम्ही आता पोहोचलोय. या येडीनी एक काच उघडी ठेवली आहे. 15-20 मिनिट में आ रही है. डायरेक्ट नात आम्ही डायरेक्ट मध्ये. मला माहित नाही माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही, पण नुसती मगासपासून कॅसेट चालू आहे. आमचा लोणावळा असा, आमचा लोणावळा तसा. उडणार आहे बघा आता. हे बघा आता उडणार आहे. बेस्ट एव्हर क्लायमेट. Just because of Shweta Rao. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमेंट करू शकता याच्यावर. मला काहीच नाही बोलायचंय. नुसतं येऊन जा आमचा लोणावळा असा, आमचा लोणावळा तसा. जसं काय हिनीच बनवलं लोणावळा. जर बघ मी तुझी फ्रेंड नसली असती, जर आपण भेटलो बापरे, मला लोणावळ्याचा ऍड्रेस समजला नसता. नाही भाई श्वेता राऊत होती म्हणून आपल्याला समजलं की लोणावळा इकडे आहे. नाहीतर आपल्याला समजलं नसतं लोणावळा कुठे आहे. कसला भारी दिसतो मी. हे बघ श्वेता, उडवा हिला. भाई इथं छत्री तुटले, छत्री दुरुस्त करायचं काम चालू आहे. भाई तू हे पण काम करतो काही, तुला हे पण येतं? मग पहिले मी छत्री रिपेअर करायचो आणि मी चपले शिवायचो आणि पहिले चिक्क्या बनवायची. धुकं बघणार तरी किती, म्हणून धुकं बघून कंटाळा आला. धुकं खायची मजा आली, जाम मजा आली. तर आता झालंय आमचं इकडनं काहीतरी देणार आहे चिक्की आपल्याला लोणावळ्यात खायला. चॉकलेट फज, स्ट्रॉबेरी फज, बटरस्कॉच फज लोणावळ्याची चिक्कीमध्ये फेमस. पहिले विकायची वाटते ही सगळे. आम्ही अशी दाखवत नाही, कारण की तिथे आमचे वर्कर काम करतात. तुमच्या युरोपला कुठलं तरी आहे ना शॉप? न्यूझीलंड, ऑकलँड. मॅडम तुम्ही मला फॉरेनचे दिसतायत तसे. तुम्ही नाटक करता काय, खरं असं ते एक हिरोईन आहे तशीच तुम्ही दिसतायत. कुठली हिरोईन बोला आता. तुम्ही जर बोलले तर मी सांगते कुठली हिरोईन. साई तुला काय वाटतंय कुठली हिरोईन असेल? रानू मंडल. कुठली हिरोईन दिसते? तुम्हाला माझी एक स्टोरी सांगते. आता तुम्ही एवढं मला घेऊन गेले लोणावळा, मी तुम्हाला फिरवला, तर मी तुम्हाला सांगते जरा, तुम्ही कुठेही जायचे ना लोक माझ्याकडे बघायचे. जसं आता आजकाल साईकडे खूप लोक बघतात की आजचा दिवस आहे ना, होतं कधी ते मस्त झालाय. जस्ट श्वेता पण आली सोबत. श्वेता नाही, मानसी नाईक. हा मानसी नाईक. मानसी नाईकची 3rd कॉपी. जोक सपाट. ती आपल्या सोबत आली वेळात वेळ काढून. आपण जेव्हा फोन केला तेव्हा भांडी कसंच होते. हा मम्मीचा फोन आलेला, ते कपडे धुवायचे लवकर आहे. हा म्हणून लवकर जायला लागते. जवळजवळ आमची फ्रेंडशिप 10 ते 12 वर्ष झाली जुनी आहे. ती माझी सिनियर जरी असली तरी पण डोक्यात थोडी कमी आहे, ऍडजस्ट करून घ्या. ते कोण बोललं? माझ्यामुळं तो सुधारलाय, थोडं लक्षात ठेव. तुला हात पकडून मी क्लासला न्यायचे आणि तुला आणि ट्रेन मध्ये बसवल्यानंतर तुला कर्जत स्टेशनला मी उतरायचे आणि तसंच त्या ट्रेन मी पुढं लोणावळ्यात मी उतरायचे. तू आहेस म्हणून माझं अस्तित्व आहे बस. म्हणजे मॅडम तुम्ही होते म्हणून साईराज गोसावी आहे का? ऑफकोर्स. चला श्वेता, बाय बाय. थँक्यू सो मच आल्याबद्दल. बाय 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 बाय. ड्रॉप केलं आम्ही. जस्ट आता आलोय आम्ही मग इकडे मगनलाल चिक्की मध्ये फज खायला. आम्ही पहिल्या टेस्टिंग साठी घेतलं फक्त एवढं. कसं आहे? लोणावळा स्टेशन आहे आणि हे इकडे मगनलालचं मेन स्टोअर आहे. मम्मीसाठी काही मी गोष्टी घेतल्यात. मम्मी आज सध्या थोडीशी आहे ना माझ्यावर ओरडली मगाशी विनाकारण. तरी मी त्याला बोललो की नको बोलू. गप तेल नको होतो आता. झालं काय माहितीये का, तिकडचा ओनर जो होता ना त्यांची आहे ना आपापसात थोडी चर्चा झाली किंचित. मी बघितलं की ओळखलं कोणतरी मला. एका मुलीने काउंटरवरचा मोबाईल काढला. म्हणजे मोबाईल मध्ये बघते, माझ्याकडे बघते, मोबाईल मध्ये बघते, माझ्याकडे बघते. मला समजलं की हिने मला ओळखलाय. जो तिकडचा ओनर होता ना मगनलाल चिक्कीचा, तो आपल्याला बाहेर विचारायला आला. म्हणजे चांगला माणूस तो, एकदम चांगले ते बाहेर विचारायला आले आणि बोलले त्यांनी कोणाला असं विचारत नव्हते, पण आम्हाला येऊन त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्याकडनं हे बघा हे 2 फ्लेवर ट्राय करा, वॉलनट फज आणि मँगो. दोघांपैकी दोन्ही पण आम्हाला आवडले, मस्त होते. आणि ते खास स्पेशली बाहेर आले आम्हाला विचारायला की तुम्हाला आवडलं का नाही, कसं. दुकानाच्या बाहेर खात होतो, म्हणजे दुकानाच्या बाहेर आम्ही थांबलेलो
तर बाहेर आले ते विचारायला आम्हाला खूप छान वाटतं असं की सगळे ओळखायला लागले. थँक्यू सो मच. चिक्की वाले काका तूने मुझे दिया फुगा फुगा नाही सॉरी फज फज. मित्रांनो हा वॉटरफॉल बघा, टोटल व्ह्यू इथून एवढा आपण किती लांब आहे तरी पण हा एवढा भारी वाटतो. आता मी राजमाची पॉइंटला आहे. तर मावशी वडापाव बनवून देते आम्हाला. वडापाव बबल्या वडापाव खातोय आणि मी माझा डाएट. व्ह्यू बघा मागचं फक्त व्ह्यू बघ. ह्याच्या आईसोबत ना छोटं छोटं बघा एक पिल्लू आहे एकदम पलीकडे बसलाय. ते पण दिसलं का? दिसलं छोटं कसलं पिटूक नाही बघ. अरे खूप चाललंय हा. जाम पिटुकलाय बघ हा बघा. मैगी आ चुकी है. तर मित्रांनो आपला हा आजचा दिवस झाला पूर्ण. अशा प्रकारे आपण फिरलो इकडे तिकडे. लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटला गेलो. परत तिकडे भरपूर गोष्टी केल्या, भरपूर मजा आली मस्त. आता हा ब्लॉग झालाय टाइम एंड करायचा. तर भेटूया नेक्स्ट अशा कुठल्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत धन्यवाद हा ब्लॉग बघण्यासाठी आणि सगळ्यांनी मला प्रेम देण्यासाठी. सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच.